गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 15। श्री गणेशाय नमः। हे कश्यपात्मजवादन, हे बटुरूपधारी नारायण, तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेस। राज्य मृत्यूलोकीचे घेतले त्वाधरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे। आवडा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला। द्वारपाल द्वारी तुम्ही या मन्वंतरानंतर बलीच आहे होणार। देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराणे, एका घटकेत अनंता चहू वेदांच्या संहिता। पठन केल्या बुद्धिमत्ता केवढे तुझी अगाध तरी। अवघ्या तुझ्या अवतारी हा 16 अवतार श्रीहरी, कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात। शत्रुमित्रांच्या घरी दिवा ये अवतारी लाविला बरवा। देव आणि दानवा तू वंद सारखास, देव तेही आनंदविले, राक्षस तेही रक्षिले। आपले ईश्वरत्व सांभाळिले याचा अवतारी देवा तू। तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार। मस्तकी ठेवा वर्धकर तुम्ही दास गणूच्या। टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीणतो। निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचे करू। करारी भीष्मा समान आर्य महीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण भिडन सत्यात कोणाची। वाकचातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समानसाचे, धावे दनाने इंग्रजांचे पाहून ज्याच्या लेखाला। कृती करून मिळविली त्याने लोकमान्य ही पदवी भली, ती न त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादूर। तो एके काळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रह येता झाला। व्याख्यान द्याया कारणे झाली तयारी उत्सवाची, त्या अकोल्यांमध्ये साची। मोठमोठाल्या विद्वानांची गेली गडबड उडून, दामले कोल्हाटकर खापर्डे आणखे विद्वान बडे बडे। जमते झाले रोकडे त्या अकोल्या ग्रामाशी, अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे। नाव ऐकता टिळकांचे वराड सारे आनंदले। शिवरायाची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती, त्याचे कारण ऐसे पहा। शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती, तीच वराडीच आपुली होती शिंदखेडी जन्मजीचा। त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला, वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे। माता होती वराडी पिता महाराष्ट्री शहाजी गडी, अवघ्या दाम्पत्यास ही जोडी खचित होती अनुपम। आधीच उत्सव शिवाजीचा जो कलिजा महाराष्ट्राचा, आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर। आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले, स्वयंसेवक तयार झाले, तै कैकांचे म्हणणे पडले ऐशा रीती विबुध हो। या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे द्वात साखर पडेल की। शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता खरा, समर्थांचा साजिरा म्हणून तडीस गेला तो। टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचे विबुध हो। ते कित्येकान पसंत पडले कित्येकास नाहिरचले, ज्या नरचले ते बोलले उघड उघड येणे रीती। तो शेगावाचा अवलिया कशाच आणीता ये ठाया, तो काहीतरी करून या विक्षोभ करील सभेचा। फिरेल नागवा सभेत गिणगिण गणात ऐसे म्हणत, मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला। काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले, गजाननाची पाऊले लागली पाहिजेत सभेला। त्याचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण, जे कोणी विद्वान सज्जन त्याची नवदिती वेड्यापरी। खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असती एक, तरी महाराज निशंसक सभेत येतील येठाया।
खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करीती देखा. म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास. ऐशी भवती न भवती झाली मंडळी शेगावास आली. आमंत्रण ते द्या या भली सभेचे श्री गजानना. येताच दादा खापर्ड्यांशी बोलते झाले पुण्यराशी. आम्ही येऊ सभेशी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्यापरीनं तेथे करू जागीच बसून मौन धरू. सुधारकांचा कधी न करू मोहभंग मनाचा. करावयाशी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर. याच्या परीनं होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेही त्या टिळकांचा अण्णा पटवर्धन नावाचा. शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास. ते ऐकत्या खापर्ड्यास अति आनंद झाला. पहा पहा कोल्हाट करा वराळ प्रांताचा ज्ञानहिरा. याने वृत्तांत जाणीला सारा जो का झाला अकोल्यात. यावरून संताचे ज्ञान केवढे अगाधसाचे. खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती. बोला वयाची आपणास जरूर पडली काही न खास. तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अतिउत्तम झाला. चला वंदून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोल्हटकर निघून गेले साचार. आला 8 दिवसावर सभेचा तो दिवस पहा. वऱ्हाड सारे आनंदले ज्यांना त्यांना वाटले. कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात. 1883 ती सभा होती वैशाख मासी. वऱ्हाड प्रांती अकोल्याशी उभारिल्या मंडपात. सन अक्षय तृतीयेचा वऱ्हाड प्रांती महत्त्वाचा. परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाण. लोक आले लांब लांबून लोक मांडण्याशी पहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेशी. ऐशी खबर लोकांशी आधीच होती विबुध हो. मंडप चिकार भरून गेला जो तो पाहू लागला. म्हणती का हो सभेला अजून आले महाराज. परी ते सभा भरण्याआधी येऊन बैसले मंडपामध्ये. साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे. सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी. कादीच लोडाल टेकुनी जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा. त्यांच्या सन्निध्य बैसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन गणेश ज्याचे नामाभिधान. खापर्डे कुलाचा कुलभूषण एका बाजूस टिळकांच्या. दामले कोल्हटकर त्या ठाई भावे व्यंकटराव देसाई. सभेचे पुढारी पाही चमकत होते ते ठाया. अनेक व्याख्याते विद्वानेतर बसले होते सभोवार. त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एका मुखे. सभे लागी आरंभ झाला हेतू प्रथम निवेदिला. मग व्याख्यान सिंह उठला टिळक बोलावयाते. दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन. स्वातंत्र्यासाठी जाने प्राण खर्चिले आपुले पूर्वकाली. त्या धनुर्धर योद्ध्याची वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची. म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजीला. रामदासे हाती धरिला म्हणून त्याचा बोलवाला झाला भरतखंडामध्ये. तेवीच आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले. श्री गजानन साधू भले आपुलिया सभेस. म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी हो खरी. अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्य सूर्य मावळला जातत्वाचा काळ उघडला. स्वातंत्र्य नाही जगी ज्याला तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे कारणे प्रयत्न. ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. ऐसे शिक्षण पुढल्यांप्रती देणे भाग निश्चिती. ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले. महाराज आसनी उठून बसले. गर्जून त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत. जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोख भला समर्थांनी जाणीला. आणि हसत हसत शब्द केला ऐशा रीती श्रोते हो. अरे अशाचे न पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत. ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली. टिळकांची वाह झाली. खरे झाले त्यात साली समर्थांचे भाकीत. भूपतींनी टिळकाला 124 खाली धरिला. दोऱ्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा.
राजसत्तेची या पुढे कोणाचेही न चाले घोडे. वकील होते बडे बडे ते धटू लागले टिळकास्तव. प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची, त्यांनी परमार्थिक उपायाची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे. ते उमरातीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हाटकरास मधुरोत्तरी बोलते झाले ऐशापरी. ते थोडके सांगतो तुम्ही जावे शेगावाशी, समर्था विनंती करायशी, सोडवा बाळ टिळकाशी. प्रसंग मोठा दुर्धर मीच गेलो असतो तेथे, परी मी जातो मुंबईते. तुम्ही जाऊन शेगावाते विनंती करा महाराजा. लगेच बसला गाडीत कोल्हटकर टिळक भक्त. येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे. तई महाराज मठाते निज आसनी बसून होते. 3 दिवस झाले पुरते परी न उठले यत्किंचित. कोल्हटकरही तोवरी बसला मठाभितरी. जो का असेल बिगारी तो न ऐसे वागे कदा. कडकड टिळकांविषयीची कोल्हाटकरा पूर्णथाची. कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या. जाडा वाचून काहीकड माये वाचून नाही रड. ऐशी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये. 4थ्या दिवशी समर्थ उठले कोल्हटकरास बोलते झाले. तुम्ही अलोट प्रयत्न केले परी फळ न येई त्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला. होता परी तो कैद झाला बादशाही अंमलात. सज्जनास त्रास झाल्याविना राज्यक्रांती होईना. कंसाचा तो मनी आना इतिहास म्हणजे कळेल. मीही देतो भाकर ती खाऊ घाला लवकर. टिळकांप्रती अंतर यात काही करू नका. या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी. जातो जरी फार दुरी परीन त्याला इलाज. ऐसे ऐकता उत्तर शासंक झाले कोल्हटकर. समर्था करून नमस्कार भाकर करी घेतली. ती नेऊन मुंबईला घाली टिळकास खावयाला. वृत्तांत तोही कथन केला अथपासून इतिवरी. तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत. स्वामीचे ते अघात सत्य ज्ञान आहे खचित पहा. यश तुमच्या प्रयत्नांशी येणार नाही निश्चिती. आपली बाजू रक्षणाची सरकार न्याया पाळील ना. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो. हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठून. माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी. अशी समर्थांची वैखरी बोलली हे गूढ एक. भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन. आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून भक्षिली खरी. दंतन मुखाभितरी परिप्रसाद टाकवेना. झाली शिक्षा टिळकास नेले ब्रह्मदेशी मंडल्यास. तेथे जन्मला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्याचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी. मान जगद्गुरुपरी मिळता झाला टिळकांते. या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपार. त्या सांगोतरी कोठवर मती नाही दासाते. बुध हो प्रत्येक आचार्यांनी काल मानाते पाहुनी. केली गीतेची मांडणी जगोद्धार करावया. कोणी लाविली अद्वैतपर कोणी लाविली द्वैतपर. कोणी लाविली कर्मपर त्याच एका गीतेला. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी. या कामाची न ये सरी कोणत्याही कृत्याते. येणेत बाळ गंगाधर जगती होतील अजरामर. कीर्ती त्यांची दूरवर पसरविल ग्रंथ हा. स्वातंत्र्य जरी मिळवले असते तरी नाहीशी कीर्ती टिकते. पहा करून चित्तात पूर्णपणे विचार. स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर. त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौकिकी. गीताशास्त्राचे तसे नाही ते मोक्षपदाप्रती देई. आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी हे. यावच्च चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर. चिरंजीव निरंतर राहिले कीर्ती रूपाने. असो करवीर कोल्हापुराचा द्विज चित्पावन जातीचा. श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयांचे. तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत. आंग्ल विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला परी इंटरना पास झाला. म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचित. तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र. तेने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी. आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला. उगे भारभूमीला होण्या माझी अर्थ काय. युगोटामा दोघेजण
प्रथमता ज्ञान संपादून अद्भुतदया कारण ज्यापान आणि ते जहाले त्याचे आपण करावे मायभूमीस उद्धारावे ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी इलादना द्रव्याची न लागे संगत कोणीही ना करी मदत घरची गरिबी अत्यंत काय करी तो बिचारा तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडाराशी जो मंद्रो हायस्कुलाशी होता एक शिक्षक त्याची विचार आपला श्रीधराने कळविला तो त्यालाही पसंत पडला परी पैशाची वाट काय मित्रा एक पैशा विणे काही नाही जगी होणे दारिद्र्याने मनीच करणे मनोराज्य बापारे चाल जाऊ गावाला आपल्या जन्मभूमीला त्या करवीर कोल्हापुराला इकडे उन्हाळा विशेष दोघे बसले गाडीत समर्थांची ऐकून कीर्त उतरते झाले शेगावात साधू कसा तो पहावया पोस्टमास्तरच्या दारी सामान ठेविले सत्वरी आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहण्याची दोघे आले मठात समर्था केले दंडवत बैसते झाले जोडून हात पामीची या सन्मुख मनोदय श्रीधराचा समर्थांनी जाणीला साचा म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको अवघेच काही आहे येथ अर्थना भौतिक शास्त्रात शेवी अध्यात्म विद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू त्या योगे विचार क्रांती श्रीधराच्या झाली चित्ती कोल्हापूरची एक व्यक्ती आठविले या समयास त्या ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापुरीचे बोलणे याच परीचे होते हमेशा भक्ताशी तसेच हेही गुरुमूर्ती भक्ता सवे भाषण करीती याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना ऐसे श्रीधर आणिता म्हणी महाराज वळदले गर्जुनी हिंदुस्थाना सोडूनी उगाच कोठे जाऊ नको अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे ते योगशास्त्र येते ज्याला तो न मानी या भौतिकाला योगशास्त्राहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे जो जन्मल्यास करून पाही कोठेन आता जाई येई ऐसे समर्था बोलता पाही श्रीधर चित्ती आनंदला पश्चिमेचा मावळला तोच पूर्वेकडे आला विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास एक संता वाचून विचाराचे परिवर्तन कोणी न करू शके आण सत्य एक त्यांनाचकडे महाराज म्हणाले या ठाई तुझा अभ्युदय होईल पाही कांता वाट पाहते गेई तुझी कोल्हापुराला जा आता मित्रासहित आपुल्या कोल्हापुरात तेच पुढे झाले सत्य श्रीधर लौकिका चढले हो श्रीधर BA झाले प्रिन्सिपाल त्या नेमिले शिवपुरी कॉलेजाशी भले शिंद्याची या राज्यात संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जय मिळो तोच मोठा पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला म्हणून वृत्तीत फरक पडला खरे तेच शोधावया हे पीक संतांचे याच देशी या वयाचे वृक्षनंदनवनीचे अन्यठाई न येती हो स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ दावो सर्वदा सत्पथ परमभाविका कारणे शुभम भवतु श्री हरिहरार्पणवस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 15ोऽध्याय समाप्त।